हॅलो एव्हरीवन, लर्निंग लेन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण परचेस डिस्काउंट शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आता इथे F11 प्रेस करायचं आहे. F11 प्रेस केल्यानंतर जसं की इथे शो होत आहे यूज डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस हा ऑप्शन आपल्याला इथे येस करायचा आहे. येस केल्यानंतर एंटर करून कंट्रोल एनी ही विंडो एक्सेप्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आता जसं की क्रिएटमध्ये जाऊन आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल लेजर क्रिएट करून घ्यायचं आहे. जसं की आपण एखादं गुड्स परचेस करतोय, म्हणजेच आपल्याला इथे जसं मी एक एक्झाम्पल घेत आहे, रोहन या नावाच्या अंडर हा सप्लायर आहे, म्हणून आपल्याला तिथे सनरी क्रेडिटर घ्यायचं आहे आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करायची. नेक्स्ट आपण परचेस करतोय म्हणून इथेच परचेस अकाउंट बनवायचं आणि त्याच्या अंडर परचेस अकाउंट घेऊन ही पण विंडो कंट्रोल यांनी एक्सेप्ट करून घ्यायची. आता इस्केपनी बॅक यायचं आहे, क्विट करायचं आहे आपल्याला. इन्व्हेंटरी मास्टरमध्ये जाऊन स्टॉक ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टॉक ग्रुपमध्ये आता जे काही आपण आता स्टॉक परचेस करणार आहे तो फिनिश गुड असेल ते इथे फिनिश गुड्स टाईप करायचं आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करून घ्यायची. नेक्स्ट आपल्याला परत इस्कॅपनी क्विट करायचं आहे आणि युनिटमध्ये जायचं. युनिटमध्ये जाऊन नॉज इथे क्रिएट करत आहे आणि फॉर्मल नेम नंबर्स टाकून इथे NOS आणि नंबर्स घेऊन एक्सेप्ट करायची. जसे तुमचे गुड्स असतील त्यानुसार तुमचं युनिट आणि स्टॉक ग्रुप क्रिएट होतो. आता स्टॉक आयटममध्ये जाऊन एक एक्झाम्पल घेत आहे चेसबोर्ड घेतल्यानंतर त्याच्या अंडर येणार फिनिश गुड आणि हे काउंट होणार आहे नंबर्समध्ये आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करायची. आता क्विटनी बॅक यायचं आहे आणि आपल्याला वॉचरमध्ये जायचं आहे. वॉचरमध्ये गेल्यानंतर इथे जसं पेमेंट शो होत आहे. आता आपल्याला F9 ही फंक्शन की प्रेस करायची आहे आणि F9 म्हणजे झाल्यानंतर इनवॉइस नंबर टाकायचा आहे. जसं मी इथे 1 टाकून पार्टी अकाउंट नेम रोहन घेत आहे आणि एंटर करून ही विंडो एक्सेप्ट करून घेते. नेक्स्ट आपल्याला परचेस लेजरमध्ये परचेस घ्यायचं आहे. नेम ऑफ आयटम चेसबोर्ड घेऊन इथे क्वांटिटी 5 आणि रेट 5000 टाकला तर इथे आपल्याला 2,50,000 परचेस करताना पेड करावी लागत आहे. बट 10% जर डिस्काउंट दिला तर आपल्याला तिथे 2,25,000 पेड करावे लागत आहे आणि इथे ऑन अकाउंट घेऊन एंटर करून इथे नरेशन टाईप करायचं आहे, बिंग गुड्स परचेस ऑन डिस्काउंट. अशा प्रकारे तुम्ही डिस्काउंटचा इनवॉइस बनवू शकतात. तर आपण परचेस डिस्काउंट बघितला. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युअल अँड बिल क्वांटिटी. त्यासाठी आपल्याला F11 प्रेस करून इथे सेपरेट ॲक्च्युअल बिल क्वांटिटी कॉलम्स इन इनवॉइस येस करून एंटर करायचं आहे आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करायची आहे. आणि आपल्याला इथे क्रिएटमध्ये जाऊन लेजर क्रिएट करायचं आहे. त्यामध्ये लेजरला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपण इथे योगिता नाव टाईप करत आहोत. जसे की योगिता नाव टाईप केल्यानंतर तिला आपण सेल केलेलं आहे, ते पार्टीचं नाव आहे, म्हणून आपल्याला इथे काय घ्यायचं आहे सनरी डेटर आणि ही विंडो एक्सेप्ट करायची. सेल्स करतोय म्हणून इथे सेल्स अकाउंट बनवून इथे त्याच्या अंडर सेल्स अकाउंट येणार आणि ही विंडो इथे एक्सेप्ट होणार. क्विटनी मागे यायचं आहे. स्टॉक ग्रुपला इथे क्लिक करून जसे की फिनिश गुड असतील तर फिनिश गुड टाईप करायचं आहे आणि एंटर करून ही विंडो एक्सेप्ट करायची. नेक्स्ट युनिट बनवून आपल्याला इथे नंबर्स टाकायचं आहे. नॉज टाकल्यानंतर फॉर्मल नेममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे नंबर्स. आता पुढे आता आपल्याला स्टॉक आयटम्स टाईप करायचे आहे. स्टॉक आयटम्स टाईप करण्यासाठी ते नेम टाईप करत आहे कॉम्प्युटर टाईप केल्यानंतर फिनिश गुडमध्ये येणार आणि इथे नॉज येणार आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करत आहे. जसं की आता क्विटने मागे येऊन वॉचरमध्ये जात आहे. जसं आपण इथे इनवॉइस नंबर टाकण्यासाठी पहिले आपण इथे सेल्स घेणार आहोत. सेल्समध्ये आपल्याला पार्टी अकाउंट नेम टाईप करायचं आहे योगिता आणि सेल्समध्ये सेल्स अकाउंट. जसं आपण सेल केलेलं कॉम्प्युटर, इथे ॲक्च्युअल मी कॉम्प्युटर सेल केलेले 20, पण मी इथे फ्री ऑफ कॉस्ट दिलेले, त्याच्यावर 10 दिलेले, म्हणूनच इथे मी बिलमध्ये 10 दाखवणार आणि रेट आपण लावलेला आहे इथे 90,000. जसं की इथे अमाऊंट शो होत आहे 9 लाख आणि इथे GSTचं ऑप्शन नो करून इथे ऑन अकाउंट घ्यायचं आहे आणि नरेशनमध्ये येणार बिंग गुड्स सोल्ड ऑन ॲक्च्युअल बिल क्वांटिटी आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करत आहे.